7 नोव्हेंबर 1966 तो गोपाष्टमीचा दिवस होता, ज्याबद्दल पुढे असा दावा केला गेला की तो इंदिरा गांधींच्या मृत्यूशी जोडला गेला. कसा ते पुढे सांगेन. तर या वाशिम गोळीबारानंतर काशीचे दशनामी संत स्वामी करपात्री महाराज यांच्या नेतृत्वाखाली देशभरातली RSS, आर्य समाज, हिंदू महासभा आणि रामराज्य परिषद यांचे स्वयंसेवक तसंच रामानुजाचार्य, निंबार्क, वल्लभाचार्य, माधवाचार्य, नाथपंथी आणि लिंगायत परंपरेतील साधू संत जुन्या दिल्लीत जमा झाले. त्यांची संख्या जवळपास 1 लाखापर्यंत पोहोचली होती. त्यांचं फक्त एकच ध्येय होतं, संसदेला घेराव घालणं आणि गोहत्या बंदीचा कायदा मंजूर करून घेणं. पण हा आंदोलनाचा महासागर शांततापूर्ण राहणार होता का? 7 नोव्हेंबर 1966 गोपाष्टमीचा शुभ दिवस होता. पण सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संसद मार्गावर एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. जवळपास 1 लाख साधू, संन्यासी, गोरक्षक आणि हिंदू भक्त संसद भवनाच्या दिशेने पुढे सरकत होते. संसद मार्गावर संत, प्रभुभक्त, ब्रह्मचारी आणि इतर धार्मिक नेते भाषण करत होते. तसंच नागा साधू त्यांच्या प्राचीन परंपरेनुसार तलवार, गदा आणि इतर शस्त्र धारण करून आले होते. आंदोलन वरकरणी शांततापूर्ण दिसत होतं, पण सरकार आतून घाबरलं होतं. आणि मग अचानक परिस्थिती बदलू लागली. साधू आणि गोरक्षक संसदेकडे पुढे सरकू लागले आणि त्याच वेळी काही तरुण आक्रमक होऊ लागले आणि त्यांनी बॅरिकेड्स तोडण्यास सुरुवात केली. यावर पोलिसांनी सुरुवातीला लाठीमार केला आणि अश्रुधुराचा सुद्धा मारा सुरू केला. पण अचानक पोलिसांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. साधू, संत, तरुण किंवा कार्यकर्ते कोणालाही सूट दिली गेली नाही. रस्त्यावर मृतदेह पडू लागले आणि त्या काळचे गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांनी त्या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला. 50 वर्षांहून अधिक काळ लोटला, पण आजही फार कमी लोकांना या घटनेबद्दल माहिती आहे किंवा ती आठवते. असं म्हटलं जातं की यामागचं कारण म्हणजे काँग्रेसने आपल्या प्रचार यंत्रणेद्वारे या घटनेच्या आठवणी पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आणि सत्य दडपून टाकलं. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी HBT मराठीच्या YouTube चॅनलला नक्की व्हिजिट करा.